भंडाऱ्यामधने बातमी आहे वाघाच्या दहशतीची। भंडाऱ्याच्या कवलेवाडामध्ये पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेलाय। गेल्या आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे आणि यामुळे परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप पसरलाय। या वाघाला जेरबंद करावं या मागणीसाठी स्थानिकांनी तीव्र आंदोलन छेडलं। वाघाच्या हल्ल्यात महिला ठार। भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात सलग दुसरी घटना। संतप्त ग्रामस्थांचा थेट वाघासमोर ठिय्या। वन विभागाची व्हॅन जाळली। वाघ जेरबंद पण ग्रामस्थ आक्रमक। नुकसान भरपाईसह गुन्हे मागे घेण्याची मागणी। भंडाऱ्याच्या कवडेवाड्यात पुन्हा एकदा वाघ आणि ग्रामस्थांमधला संघर्षाचा थरार पाहायला मिळाला। त्याचं झालं असं, कवलेवाड्यातील नंदा खडाते ही महिला शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं तिच्यावर हल्ला केला। तिला ठार करत फरफटत जवळच्या झुडपात घेऊन गेला। याबद्दल ग्रामस्थांना माहिती मिळताच अवघं गाव शेताजवळच्या झुडपात पोहोचलं, तर वाघ तिथं मृतदेहा शेजारी ठिय्या मांडून बसला होता। ग्रामस्थांनीही त्याच्या जवळ जात त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला। काहींनी वाघाच्या डोळ्यावर टॉर्च मारला, तर काहींनी वाघाला दगड मारल्याचं दिसून आलं। महत्त्वाचं म्हणजे त्या वाघानं नुकताच महिलेचा जीव घेतला होता आणि मृतदेहाजवळ ठाण मांडली होती। अशाही परिस्थितीत लोकांनी वाघाचे फोटो आणि व्हिडिओ काढले। वाघाच्या हल्ल्याची वन विभागाला माहिती देण्यात आली, पण अधिकारी कर्मचारी लवकर न पोहोचल्यानं ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले। काही वेळानं पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊन गावकऱ्यांची समजूत काढू लागले, पण लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिलं आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली। या दरम्यान ठाण मांडून बसलेल्या वाघाला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आलं। वाघ जेरबंद झाला असला तरी ग्रामस्थांचा संताप शमलेला नाही। वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी लावून धरण्यात आली। तसंच ज्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याची मागणी करण्यात आली। त्या वाघाने त्या महिलाला घेऊन गेले, मरण पावली ती महिला। त्या महिलेला आता न्याय भेटावला पाहिजे, काहून का तिची मुली आहेत। त्या मुलीला 50 लाख रुपयाचे आरक्षण पाहिजे, त्या मुलीला नोकरी पाहिजे। आणि जे आमच्या गावच्या मुलांनी निर्दोष असून त्या पोलिसांनी आरोपी म्हणून त्यांना अटक केला, त्यांना निर्दोष सुटल्या पाहिजे। तिथं भरपूर लोक होते, आजूबाजूच्या गावचे लोक होते, कमीत कमी 2-3 हजार लोक होते। त्यांना दोषी म्हणून ते घेऊन गेले। आम्हाला त्यांना निर्दोष सोडवायचं आहे। कवलेवाडा हे गाव जंगल व्याप्त असून नागझिरा अभयारण्य क्षेत्रात आहे। या परिसरात नेहमी जंगली हिंस्र प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे अभयारण्य परिसरातील नागरिकांना भीतीच्या वातावरणात जगावं लागतं। तर दुसरीकडे वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थांचं अनियंत्रित वर्तन वन विभाग आणि वाघाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरतंय। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत। या परिसरात आठवड्याभरात घडलेली वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना होती, त्यामुळे ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आणि वाघाच्या हल्ल्यामुळे नाही तर वन खात्याकडनं सातत्यानं केले जात असलेल्या दुर्लक्षावरती सुद्धा या ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केलेत। ज्यांना ज्यांना या प्रकरणामध्ये दोषी करार दिला गेलेला आहे त्या सर्वांना निर्दोष मुक्त करावं अशी मागणी सुद्धा या ग्रामस्थांची आहे। या बातमी